नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं परत एकदा मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आता एमपीएससीची त्या ठिकाणी पूर्व परीक्षेची एक्झाम झालेली आहे। ओके, आता आपल्याला थोडंसं नवीन पॅटर्नच्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल की काय करायचं। सो त्या संदर्भात आपण विदर्भ आयएस अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर PSIRची बॅच सुरू केलेली आहे। ओके, आजच्या टॉपिकमध्ये आपण त्या ठिकाणी PSIRचा जो PSIR ह्या विषयाची, PSIR म्हणजे काय, पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन्स ह्या विषयाची त्या ठिकाणी एक कोर आयडियोलॉजी आहे, एक महत्त्वाची विचारधारा आपल्याला त्या ठिकाणी बघायची आहे, उदारमतवाद। ओके, उदारमतवाद त्या ठिकाणी आपण आज थोडक्यात समजून घेणार आहोत की उदारमतवाद आहे काय। आता ओके, उदारमतवाद त्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणू लिबरलिझम, बरोबर ना, लिबरलिझम। आता जर आपण अभ्यास केला तर आपल्याला एक गोष्ट त्या ठिकाणी जाणवेल की उदारमतवादाचे त्या ठिकाणी प्रामुख्याने 4 त्या ठिकाणी प्रकार आहेत। ओके, सो कोणते कोणते आहेत ते आपण थोडक्यात बघू। थोडंसं तुम्हाला जर लेक्चर स्लो वाटत असेल तर त्या ठिकाणी थोडी स्पीड वाढवून लेक्चर पहा। ओके, पहिला आहे बघा शास्त्रीय उदारमतवाद किंवा मूळ उदारमतवाद। मूळ किंवा शास्त्रीय, क्लासिकल लिबरलिझम। ओके, सुरुवातीचा प्रकार। दुसरा आहे आधुनिक उदारमतवाद। या सगळ्या गोष्टी आपण बघून घेणार आहोत की मूळ म्हणजे काय, आधुनिक म्हणजे काय। तिसरा आहे बघा नव उदारमतवाद, नव उदारमतवाद। आणि चौथा आहे बघा सामाजिक उदारमतवाद, सामाजिक उदारमतवाद, बरोबर ना। सो हे 4 त्या ठिकाणी आपण प्रकार अभ्यासणार आहोत। आजच्या लेक्चरमध्ये आपण शास्त्रीय उदारमतवाद किंवा मूळ उदारमतवाद म्हणजे काय आणि आधुनिक उदारमतवाद म्हणजे काय हे आपण त्या ठिकाणी अभ्यासू, आणि पुढच्या लेक्चरमध्ये नव उदारमतवाद आणि सामाजिक उदारमतवाद आपण त्या ठिकाणी अभ्यासू, बरोबर ना। चला आता थोडक्यात समजून घेऊ उदारमतवाद म्हणजे काय। ओके, व्हॉट इज द लिबरलिझम, उदारमतवाद म्हणजे काय। आता प्रामुख्याने बघा ही विचारधारा 17व्या शतकामध्ये हळूहळू डोक्यावर काढू लागली। कधी? 17व्या शतकामध्ये। आणि आपल्याला माहिती आहे 17व्या शतकाच्या अगोदर जी काही विचारधारा होती त्या विचारधारेमध्ये प्रामुख्याने त्या ज्या विचारधारा होत्या ह्या धर्माला सेंट्रलमध्ये ठेवून धर्म केंद्रित विचार आपल्याला मांडलेले पाहायला मिळतात। म्हणजे कोणताही विचार जर आपल्याला पाहायचा असेल, कोणताही विचार जर मांडायचा असेल तर धर्म त्याबद्दल काय बोलतोय हे अगोदर त्या ठिकाणी विचारात घेतलं जायचं। धर्मगुरूंना खूप त्या ठिकाणी महत्त्व होतं। सो ह्या उदारमतवादी विचारधारेचा उदय व्हायच्या अगोदर ज्या काही विचारधारा होत्या ह्या धर्म केंद्रित होत्या, धर्माला त्या ठिकाणी खूप महत्त्व त्या ठिकाणी देत असत। आता ही जी विचारधारा आहे उदारमतवाद ही अशी त्या ठिकाणी पहिली विचारधारा होती जी व्यक्ती केंद्रित विचारधारा आपल्याला पाहायला मिळते। व्यक्ती केंद्रित, व्यक्ती केंद्रित म्हणजे काय? व्यक्ती केंद्रित म्हणजे व्यक्तीला महत्त्व देणारी, व्यक्तीला सेंटर मध्ये ठेवून की व्यक्तीसाठी काय महत्त्वाचं आहे, काय गरजेचं आहे, कोणत्या गोष्टी व्यक्तीच्या जीवनाला त्या ठिकाणी हानिकारक आहेत त्या बाजूला ठेवायच्या, आणि ज्या गोष्टी व्यक्तीच्या विकासासाठी महत्त्वाच्या आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी व्यक्तीला आपल्याला गरजेच्या आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी चर्चा करायच्या। व्यक्तीला सेंटर मध्ये ठेवून कोणतीही गोष्ट आखत असताना, कोणतीही योजना आखत असताना व्यक्तीला या गोष्टीचा कसा फायदा होईल हे त्या ठिकाणी अगोदर विचारात घेतलं जायचं। व्यक्ती केंद्रित विचारधारा ही अशी पहिली विचारधारा होती की जी व्यक्तीला महत्त्व द्यायची। तुम्ही प्राचीन काळात जरी गेलात, आता आपण आपल्या पॉलिटिकल सायन्स मध्ये मध्ययुगीन काळाचा अभ्यास करत नाही, का करत नाही? कारण की धर्म केंद्रित विचारधारा होत्या। आपण प्राचीन काळातील विचारांचा अभ्यास करतो। प्राचीन काळामध्ये प्रामुख्याने आपण प्लेटो, अरिस्टॉटल यांचा अभ्यास करतो। त्या ठिकाणी जर तुम्ही अभ्यास केला, तुम्ही त्या ठिकाणी त्यांचे जर विचार तुम्ही अभ्यासले तर तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की ते विचारवंतही त्या ठिकाणी व्यक्ती केंद्रित विचार मांडताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत, व्यक्तींच्या अधिकारावर चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीत। त्यामुळे ही विचारधारा अशी पहिली विचारधारा होती की जी व्यक्तींना सेंट्रल मध्ये ठेवून व्यक्ती केंद्रित त्या ठिकाणी विचार मांडताना आपल्याला पाहायला मिळते। ते कोणते विचार आहेत आपण पाहणार आहोत, बरोबर। त्यामुळे ही अशी पहिली विचारधारा असल्यामुळे ह्या विचारधारेकडे पुरोगामी विचारधारा म्हणून बघितलं जायचं। पुरोगामी म्हणजे काय? प्रोग्रेसिव्ह। ओके, पुरोगामी विचारधारा।
पुरोगामी विचारधारा म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जाऊ लागलं, बरोबर ना. प्रोग्रेसिव्ह, ओके, पुरोगामी म्हणजे काय की त्या ठिकाणी ते व्यक्तीला महत्व देत आहेत, व्यक्तीच्या स्वातंत्र्याला महत्व देतात, व्यक्तीच्या जीविताच्या हक्काला महत्व देत आहेत. ओके, सो याच्या अगोदर अशी कोणतीही विचारधारा नव्हती की जी व्यक्ती केंद्रित व्यक्तीला महत्व देते. त्यामुळे या विचारधारेला त्या ठिकाणी पुरोगामी विचारधारा म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जाऊ लागलं. ओके, सो आता ही विचारधारा आहे काय नेमकं आपण बघणार आहोत, पण थोडक्यात पार्श्वभूमी आपण काय बघितली की ह्या विचारधारेच्या अगोदर जे काही विचार होते, ज्या काही विचारधारा होत्या त्या ठिकाणी एक तर राज्याच्या केंद्रित किंवा धर्माच्या केंद्रित त्याच्या आजूबाजूला पूर्णपणे विचार मांडलेले आपल्याला पाहायला मिळतात. व्यक्तीला महत्व देणारी एकही विचारधारा आपल्याला पाहायला मिळत नाहीत. सो लिबरलिझम त्या ठिकाणी हळूहळू त्या विचारधारेचा उगम होऊ लागला आणि लोकांना ही विचारधारा त्या ठिकाणी अट्रॅक्ट करू लागली, आकर्षित करू लागली. का? कारण की व्यक्तीच्या हक्कांना महत्व देणारी ही विचारधारा म्हणून त्या ठिकाणी ह्याला ओळखलं जाऊ लागलं. ओके, आता एक्झॅक्टली त्या ठिकाणी उदारमतवाद आहे काय हे बघू. उदारमतवाद, ओके, उदारमतवादी विचारांचा नेमका गाभा काय बघा. उदारमतवादी हे व्यक्तीला विवेकी समजतात की व्यक्ती हा रॅशनल आहे, व्यक्ती हा ज्ञानी आहे. ओके, ते व्यक्तीला काय समजतात तर विवेकी. व्यक्तीला विवेकी समजतात की व्यक्ती हा ज्ञानी आहे आणि व्यक्ती विवेकी असल्यामुळे, व्यक्ती हा ज्ञानी असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी योग्य काय आणि अयोग्य काय हे समजतं. ओके, व्यक्ती त्या ठिकाणी विवेकी असल्यामुळे त्याला योग्य व अयोग्याचं त्या ठिकाणी आकलन आहे, ज्ञान आहे, समज आहे. ओके, त्याला त्या ठिकाणी योग्य अयोग्याची समज आहे, योग्य व अयोग्याची त्या ठिकाणी समज. योग्य व अयोग्याची समज आहे. का? कारण की तो विवेकी आहे, तो ज्ञानी आहे आणि त्याला योग्य व अयोग्याची समज असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. काय पाहिजे? निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य. बघा, स्वातंत्र्य हे विचार त्या ठिकाणी सर्वप्रथम पुढे येऊ लागले की व्यक्तीला स्वातंत्र्य पाहिजे, व्यक्तीला त्या ठिकाणी निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य पाहिजे, व्यक्तीला जीवन जगण्याचा अधिकार पाहिजे, व्यक्तीचं जीवन कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. हे सर्वप्रथम उदारमतवादी मांडू लागले, लक्षात ठेवा. त्यामुळे ही विचारधारा त्या काळामध्ये खूप प्रसिद्ध झाली. ओके, इथपर्यंत आपण बघितलं की निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पाहिजे. आता निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य पाहिजे. ओके, मग निर्णय घेण्यापासून कोण रोखतंय, कोण थांबवतंय? तर राज्य. ओके, कोण थांबवतंय? राज्य थांबवतंय. राज्य ठरवतंय कोणत्या व्यक्तीने काय केलं पाहिजे, राज्य ठरवतंय कोणत्या व्यक्तीने कसं वागलं पाहिजे. मग उदारमतवादी म्हणतात की व्यक्ती हा विवेकी आहे, व्यक्ती विवेकी असल्यामुळे व्यक्तीला योग्य व अयोग्याचं ज्ञान आहे, त्यामुळे त्याला निर्णय घेण्यास स्वातंत्र्य पाहिजे आणि त्याचमुळे राज्याचा त्या ठिकाणी व्यक्तीच्या आयुष्यात, त्याचबरोबर त्या ठिकाणी मार्केटमध्ये, समाजामध्ये कमीत कमी हस्तक्षेप पाहिजे. ओके, सो राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप, राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप, राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप, बरोबर ना. का? राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप का असला पाहिजे? व्यक्ती हुशार आहे, ज्ञानी आहे, विवेकी आहे, त्याला कळतं काय योग्य आणि काय योग्य आहे. राज्यांना नाही सांगायचं तुम्ही काय केलं पाहिजे किंवा काय नाही केलं पाहिजे. सो ही विचारधारा अशी पहिली विचारधारा होती आणि ह्या विचारधारेला क्रांतिकारक विचारधारा म्हणून बघितलं जाऊ लागलं. रिव्हॉल्युशनरी, काहीतरी नवीन सांगतायत, व्यक्तीला महत्व, व्यक्तीला सेंटरमध्ये ठेवून व्यक्ती केंद्रित त्या ठिकाणी ते विचार मांडतायत. त्यामुळे ह्या विचारधारेला एक क्रांतिकारक विचारधारा म्हणून त्या ठिकाणी पाहिलं जाऊ लागलं, बरोबर ना. सो हा या विचारधारेचा एक क्रक्स आहे की व्यक्ती हा विवेकी आहे, व्यक्ती विवेकी असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी योग्य अयोग्याचं ज्ञान आहे. ओके, सो हा गाभा आहे विचारधारेचा. ओके, आपण थोडक्यात आता मूळ विचारधारेकडे चाललो की मूळ विचारधारा काय म्हणते, मूळ उदारमतवाद काय म्हणतोय. मूळ उदारमतवादावरून आपण त्या ठिकाणी परत कुठे जाणार आहोत तर आधुनिक उदारमतवादाकडे जाणार आहोत. हे बघा, मूळ उदारमतवादाकडनं आपण परत कुठे जाणार आहोत तर आधुनिक उदारमतवादाकडे जाणार आहोत. आता मूळ उदारमतवाद काय म्हणतोय आपण ते बघतोय, त्याला थोडक्यात आपण टच करतोय. ओके, बघा, आता मूळ उदारमतवादी त्या ठिकाणी, मूळ उदारमतवादी मानवी अधिकारावर काय मत मांडतात? मानवी
अधिकारावर मत. व्यक्तीला अधिकार असले पाहिजेत की नसले पाहिजेत याबद्दल ते काय मत मांडतात, तर ते म्हणतात की त्या ठिकाणी व्यक्तीला पूर्णपणे अधिकार असायला पाहिजेत. ओके, व्यक्तीला व्यक्तीच्या आयुष्यामध्ये पूर्णपणे निर्णय घेण्याचे अधिकार असले पाहिजेत. राज्याचा हस्तक्षेप नकोय. ओके, राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप, कमीत कमी हस्तक्षेप, बरोबर. त्याचबरोबर त्या ठिकाणी व्यक्तीला पूर्णपणे स्वातंत्र्य पाहिजे. व्यक्तीला निर्णय घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य, निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य, त्यामध्ये राज्यानं हस्तक्षेप करायला नको. बरोबर ना. आता राज्याबद्दल काय मत मांडतात बघा. राज्याबद्दल की राज्याची भूमिका काय असावी, राज्याबद्दल मत. राज्याबद्दल मत, बरोबर. ते म्हणतात की बाबा त्या ठिकाणी राज्यांनी लोकांसाठी कोणतेही कल्याणकारी योजना बनवायला नाही पाहिजे. ओके, राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप. आता विल्यम समर म्हणून एक विचार म्हणतात. विल्यम समर काय म्हणतात की जो फिट आहे, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, तोच या राज्यामध्ये टिकणार आहे. जो मजबूत आहे तोच या राज्यामध्ये टिकणार आहे. एखादा त्या ठिकाणी जर एखादा मद्यपी असेल, एखादा दारुडा असेल आणि तो दारुडा जर त्या ठिकाणी गटारात पडला तर राज्याने त्याला गटारातून बाहेर काढून त्या ठिकाणी चांगलं बनवण्याचं काम न करावे. हे राज्याचं काम नाही. बरोबर ना. सो राज्यानं त्या ठिकाणी कमीत कमी भूमिका निभावावी. राज्यानं त्या ठिकाणी त्याला गटारातून बाहेर काढून त्यासाठी चांगल्या योजना आखायच्या नाही. जो फिट आहे, जो त्या ठिकाणी तो सर्वाइव्ह करणार आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. ओके, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. म्हणजे जो मजबूत आहे, जो कॅपेबल आहे, जो सक्षम आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, तोच या राज्यामध्ये टिकणार आहे. तोच या राज्यामध्ये टिकणार आहे. म्हणजेच काय बघा, ह्याची दुसरी बाजू समजून घ्या. ह्या लाईनची, या स्टेटमेंटची दुसरी बाजू समजून घ्या की बाबा एखादा अपंग असेल, एखादा मागासवर्गीय असेल, ओके, एखादी महिला असेल जिच्यावर वर्षानुवर्ष त्या ठिकाणी अत्याचार झाला, जिला संधी मिळालेली नाहीये, त्याच्यासाठी सुद्धा राज्यांनी काही नाही करायचं. ही त्याची दुसरी बाजू आहे. ही नाण्याची दुसरी बाजू आहे. एक बाजू काय सांगते की राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप, राज्यांनी कोणतीही कल्याणकारी योजना बनवायची नाही. ओके, कल्याणकारी योजना बनवायची नाही. कल्याणकारी योजना नाही. म्हणजे कल्याणकारी योजना आखून, कल्याणकारी योजना म्हणजे काय की लोकांचं कल्याण करण्यासाठी एखादा त्या ठिकाणी दबलेला घटक आहे असेल किंवा बॅकवर्ड क्लास असेल किंवा महिला असतील, अपंग असेल, वृद्ध असेल, यांच्यासाठी राज्यांनी योजना करून त्यांना त्या ठिकाणी अपलिफ्टमेंट, त्यांना वरती आणण्याचं काम करायचं नाही. ओके, सो आता ही आहे काय तर उदारमतवादी विचारधारा. म्हणजेच राज्यांनी ह्या घटकांसाठी काही करायचं नाही. राज्यांनी स्ट्रिक्ट लाईन आखायची. ओके, उदाहरणार्थ बघा, ही लाईन आहे या ठिकाणी ABCD. ह्या सगळ्यांसाठी राज्याने काय करायचं, समान संधी आखून द्यायची. समान संधी म्हणजे काय की संधीची समानता, संधीची समानता. ओके, इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू ऑल. सगळ्यांना त्या ठिकाणी समान संधी आखून द्यायची. ओके, मग ह्यामध्ये बघा आता हे समान संधी आखत असताना उदाहरणार्थ D हा जो आहे हा त्या ठिकाणी अपंग आहे. ओके, B ही त्या ठिकाणी एक महिला आहे. ह्या घटकावर त्या ठिकाणी वर्षानुवर्ष अत्याचार झालेला आहे. ह्या घटकाला त्या ठिकाणी योग्य संसाधन मिळालेले नाहीत, योग्य रिसोर्सेस मिळालेले नाहीत. तर त्या ठिकाणी एक इक्वल लेट की ह्या ठिकाणी त्या ठिकाणी तुमची परीक्षा उद्या 10 वाजता सुरू होणार आहे आणि 10 वाजता सुरू झाल्यानंतर तुम्हाला एक एक्स्ट्राचा टाइम मिळणार नाही. सगळ्यांना समान संधी. ओके, म्हणजे त्या ठिकाणी फक्त एक सुरुवातीला तुम्ही समान संधी आखून देतायत, त्याचा आउटकम काय असेल याच्याशी आम्हाला काही घेणदेण नाही असं उदारमतवादी म्हणतात. वी आर गिव्हिंग इक्वल ऑपॉर्च्युनिटी टू ऑल ऑफ यू. आम्ही आउटकमची काळजी करत नाहीत. आउटकम काय असणार आहे बघा, ह्या गोष्टीचा रिझल्ट काय असणार आहे, परिणाम काय असणार आहे, तर A आणि B काय असणार आहेत, तर हे पुढे निघणार आहेत. कारण की हे उदाहरणार्थ हे शहरी भागातले, ह्यांना चांगले संसाधन मिळाले आहेत, हे हुशार आहेत, इंग्लिश मिडियमला शिकलेले आहेत, तर हे पुढे जाणार आहेत. आणि C आणि D त्या ठिकाणी ते मागच राहणार आहेत. बरोबर का, कारण की ह्यांना त्या ठिकाणी योग्य संसाधनाची त्या ठिकाणी वाटप झालेलं नाही किंवा त्यांना ते मिळालेले नाहीत. सो उदारमतवादी संधीची समानता देत आहेत, परंतु संधीची समानता देत असताना त्या ठिकाणी समान संधी देत असताना आउटकम काय आहे त्या आउटकमचा ते विचार करत नाहीयेत. जो फिट आहे, जो फिट आहे, जो मजबूत आहे, तो ह्या ठिकाणी टिकणार आहे.
जो मजबूत आहे तोच या ठिकाणी फक्त टिकणार आहे. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. ओके, म्हणजेच काय की बाबा एखाद्या घटकासाठी राज्याने कोणतीही कल्याणकारी योजना आखायची नाही. राज्याचं त्या ठिकाणी कमीत कमी हस्तक्षेप. एक स्टेटमेंट आहे अजून ह्या राज्यासंबंधी. राज्य हे वाईट आहे, राज्य हे वाईट आहे, परंतु आवश्यक आहे, परंतु आवश्यक आहे, असे उदारमतवादी म्हणतात की राज्य हे वाईट आहे परंतु राज्य हे त्या ठिकाणी आवश्यक सुद्धा आहे. वाईट कसं आहे बघा, की राज्य त्या ठिकाणी काय करते, तर त्या ठिकाणी राज्य कायदे आखून व्यक्तीच्या स्वातंत्र्याला बंधन घालते. उदाहरणार्थ एक फॉरेस्ट एरिया आहे, ओके, एक टुरिझमचा त्या ठिकाणी एरिया आहे. त्या ठिकाणी काय असतं तर त्या ठिकाणी पशु पक्षी किंवा प्राणी त्या ठिकाणी राहत आहेत उदाहरणार्थ. सो राज्य काय सांगणार की कायदा बनवणार, नियम बनवणार की कोणीही या एरियामध्ये त्या ठिकाणी हस्तक्षेप करायचा नाही, जेणेकरून काय होणार आहे तर त्या प्राण्यांच्या जीवनाला त्या ठिकाणी धोका पोहोचणार आहे. राज्याने कायदा केला, व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या. काय केला, व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या. ओके, सो ते म्हणतात राज्य अशा पद्धतीने वाईट आहे. काय करतंय तर व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणतंय. व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा, व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा, बरोबर ना. आता बघा, व्यक्ती स्वातंत्र्यावर मर्यादा आणल्या, वाईट आहे, तरी सुद्धा राज्य आवश्यक आहे. राज्य आवश्यक का आहे? राज्य आवश्यक आहे कारण राज्य त्या ठिकाणी कायदा व सुव्यवस्था त्या ठिकाणी राखण्याचं काम करतं. काय करतं? कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम. कायदा व सुव्यवस्था. जर राज्य नसेल तर त्या ठिकाणी माइट इज राईट असेल. माइट इज राईट म्हणजे काय? जो बलवान आहे, जो मजबूत आहे, तो कमकुवत लोकांवर त्या ठिकाणी अत्याचार करणार आहे. भांडवलदार वर्गांच्या संपत्तीचं त्यांना संरक्षण करता येणार नाही, त्यांना त्यांच्या जीविताची सुरक्षितता त्या ठिकाणी राखता येणार नाही. म्हणजे सगळं कोण करते? त्यांना त्यांच्या संपत्तीचं त्या ठिकाणी संरक्षण देते, त्यांना त्यांच्या जीविताची हमी देते. कोण देते? तर राज्य. कोण देते? राज्य देते. सो राज्य वाईट आहे का? कारण की राज्य स्वातंत्र्यावर मर्यादा आणते, परंतु राज्य आवश्यक सुद्धा आहे. का? कारण की राज्यामुळे आपली संपत्ती सेफ राहते, सुरक्षित राहते, आपल्या जीवन त्या ठिकाणी आपण सुरक्षित त्या ठिकाणी जगू शकतो. सो त्यांच्या विचारामध्ये आपला विरोधाभास पाहायला मिळतो, कॉन्ट्रडिक्शन पाहायला मिळतं. एका साईडला म्हणतात ते वाईट आहे आणि दुसऱ्या साईडला म्हणतात आवश्यक सुद्धा आहे. सो राज्याबद्दल त्यांनी त्या ठिकाणी अशा पद्धतीने मत मांडलेलं आहे. राज्याने व्यक्तीच्या आयुष्यात अजिबात हस्तक्षेप करायचा नाही. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. जो मजबूत आहे तोच टिकणार आहे. ह्या ठिकाणी जो त्या ठिकाणी एखादा बेवडा असेल, दारोडा असेल, तो गटारात पडला, तीच त्याची खरी जागा आहे, असं कोण म्हणतो? विल्यम समर. कोण? विल्यम समर. की एखादा बेवडा असेल, एखादा मद्यपी असेल, दारोडा असेल, तो गटारात पडला तर तीच त्याची खरी जागा आहे. राज्यानं त्याला त्या गटारातनं बाहेर काढून, आंघोळ घालून, त्यासाठी त्या ठिकाणी एखादी योजना नाही बनवायची की तू कसा चांगला बनेल, तू कसा सुधरेल. त्याची क्षमता काय, त्याचं कौशल्य काय, त्याची जी तो जो करतोय त्याचं त्याला फळ भोगावं लागणार आहे. ओके, सो जो फिट आहे, जो मजबूत आहे, जो स्पर्धेमध्ये टिकणार आहे, तोच त्या ठिकाणी ह्या ठिकाणी टिकू शकणार आहे राज्यामध्ये. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा. का? कारण की पुढचा जो आधुनिक उदारमतवाद आहे हा ह्याच्यावर डिपेंड आहे. तो प्रकार का उगम पावला त्याचं त्या ठिकाणी इथं मूळ आहे, याचं कारण इथं आहे. आता या सगळ्या गोष्टीमुळे काय होऊ लागलं की बाबा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्टमुळे त्या ठिकाणी आर्थिक असमानता मोठ्या प्रमाणात वाढू लागली. आर्थिक असमानता कशी वाढू लागली? कामगार वर्ग आहे, कामगार वर्गांचं भांडवलदार वर्गाकडून मोठ्या प्रमाणात शोषण होऊ लागलं. कामाचे तास त्या ठिकाणी 18-18, 15-15 तास काम, पगार कमी, बरोबर, त्या ठिकाणी सुट्टी नाही, जीवनाची सुरक्षितता नाही. जर काय अपघात घडला कामाच्या दरम्यान तर त्याबद्दल त्यांना त्यांना इन्शुरन्स नाही, विमा नाही. सो ह्यामुळे त्या ठिकाणी ह्यांच्या कामाचे जास्त कामाचे तास असल्यामुळे भांडवलदारांना फायदा होऊ लागला. सो भांडवलदार श्रीमंत होऊ लागले आणि कामगार अजून गरीब होऊ लागले. सो ह्यामुळे आर्थिक दरी मोठ्या प्रमाणात वाढली, आर्थिक असमानता मोठ्या प्रमाणात वाढली. आता आर्थिक असमानता हा शब्द लक्षात ठेवा, पुढे आपण त्याला लिंक करणार आहोत, बरोबर. तर बघा, तर इथपर्यंत आपण आलो की त्याचबरोबर हे काय म्हणतात की हे राज्याबद्दल आपण बघितलं, राज्याबद्दल मत. त्या ठिकाणी समाजाबद्दल काय मत मांडतात? समाजाबद्दल मत. उदारमतवादी, लिबरलिस्ट हे त्या ठिकाणी समाजापेक्षा व्यक्तीला महत्व देतात. ओके, समाजापेक्षा व्यक्तीला महत्व.
समाज त्यांच्यासाठी महत्वाचा नाही, व्यक्ती महत्वाचा आहे. आपण सुरुवातीलाच बघितलं की ही व्यक्ती केंद्रित विचारधारा आहे. काय आहे? व्यक्ती केंद्रित, व्यक्तीला महत्व देते. ते म्हणतात की समाज हा त्या ठिकाणी फक्त एक बाजारपेठ आहे व्यक्तीसाठी समाज फक्त एक बाजारपेठ आहे. काय? बाजारपेठ. हा व्यक्ती बाजारात जातो, समाजामध्ये जातो आणि त्याच्या गरजा पूर्ण करतो आणि रिटर्न येतो. त्याचं समाजाबरोबर त्या ठिकाणी कनेक्शन नाहीये, बांधिलकी नाहीये, बंधुत्व नाहीये, प्रेमाची भावना नाहीये. सो समाजाबद्दल हे नकारात्मक निगेटिव्ह मत मांडतायत. ओके, सो आतापर्यंत आपण थोडक्यात रिवाइज करू की ही विचारधारा काय करते. मूळ उदारमतवाद, शास्त्रीय उदारमतवाद, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात क्लासिकल लिबरलिझम. काय? क्लासिकल लिबरलिझम. 17व्या शतकामध्ये विचारधारा उदयास येऊ लागली. 17व्या शतक असं शतक होतं की त्या ठिकाणी धर्माला अधिक महत्व होतं, बरोबर ना. हळूहळू त्या ठिकाणी व्यक्ती केंद्रित विचारधारा पुढे येऊ लागल्या आणि ही विचारधारा व्यक्तीला महत्व देते. व्यक्ती विवेकी आहे, व्यक्ती विवेकी असल्यामुळे त्याला त्या ठिकाणी योग्य अयोग्याचं ज्ञान आहे, बरं किंवा वाईट, चांगलं आणि वाईट ह्याचं त्याला ज्ञान आहे. त्यामुळे राज्यानं त्याच्या आयुष्यामध्ये हस्तक्षेप नाही केला पाहिजे. सो ही विचारधारा, हे विचार सर्वप्रथम कोणतरी मांडू लागलं, सर्वप्रथम कोणतरी व्यक्तीला महत्व देऊ लागलं. त्यामुळे या विचारधारेकडे क्रांतिकारक विचारधारा म्हणून बघितलं जाऊ लागलं. रिव्हॉल्युशनरी, पुरोगामी, प्रोग्रेसिव्ह. ओके, सो त्यानंतर हे राज्याला म्हणतात की राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप असला पाहिजे. ओके, का? कारण की जो फिट आहे तो सर्वाइव्ह करणार आहे. सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आपण विल्यम समर यांचं स्टेटमेंट बघितलं, एखादा मद्यपी जर गटारात पडला असेल तर तीच त्याची खरी जागा आहे. तो त्याच्या कर्तृत्वामुळे, त्याच्या वागण्यामुळे तो त्या ठिकाणी आहे. मग राज्याने त्याला तिथून बाहेर त्या ठिकाणी काढलं नाही पाहिजे. म्हणजेच राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप. राज्याने कोणतीही कल्याणकारी योजना त्या ठिकाणी आखायला नको. समाजाबद्दल काय मत म्हणतात की त्या ठिकाणी समाज हा फक्त व्यक्तीसाठी एक बाजारपेठ आहे. व्यक्ती समाजामध्ये जातोय आणि स्वतःच्या गरजा पूर्ण करतो आणि व्यक्ती रिटर्न येतो. ओके, सो व्यक्ती केंद्रित विचारधारा, व्यक्तीच्या पलीकडे हे विचार करत नाहीयेत. ह्याला म्हणतात मूळ उदारमतवाद. आता कसं असतं, एका लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक्सप्लेन करणं थोडं अशक्य आहे, कारण की खूप साऱ्या गोष्टी लिंक असतात. लिंक कशा असतात? आता जर आपण थॉमस हॉब्स बघितला, थॉमस हॉब्स या ठिकाणी लिंक करता येणार आहे. थॉमस हॉब्स हा उदारमतवादाचा त्या ठिकाणी विचारवंत आहे. पहिला विचारवंत आहे की ज्याने व्यक्तीच्या जीवनाबद्दल त्या ठिकाणी विचार मांडले. पहिला विचारवंत आहे तो काय म्हणतो की व्यक्तीचं जीवन खूप महत्वाचं आहे, त्यामुळे राज्याला त्या ठिकाणी सर्वोच्च अधिकार देऊन टाका. निरंकुश राज्याची संकल्पना, ॲब्सोल्यूट स्टेट, की राज्याच्या वरती कोणीच नाही, राज्याच्या अधिकाराला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. सो थोडंसं कॉन्ट्रडिक्शन तुम्हाला पाहायला मिळेल, परंतु विचारधारा इथून सुरू होते. उदारमतवाद ही थॉमस हॉब्सपासून सुरू होते. त्यामुळे एका लेक्चरमध्ये सगळ्या गोष्टी सांगणं शक्य नाही, लिंक करणं शक्य नाही. जेवढं जमेन तेवढं मी देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आता पुढचा प्रकार बघा. पुढचा प्रकार होता आधुनिक उदारमतवाद. ह्याला इंग्लिशमध्ये म्हणून मॉडर्न लिबरलिझम, आणि पहिलं होतं क्लासिकल लिबरलिझम. ओके, आता मूळकडून आपण आधुनिककडे का आलो? हे समांतर नव्हते. एकाच वेळेस मूळही नव्हता, मूळ उदारमतवादी नव्हता, आणि एकाच वेळेस आधुनिक उदारमतवादी नव्हता. मूळ उदारमतवाद संपला आणि त्यानंतर आधुनिक उदारमतवाद त्या ठिकाणी उदयास पावला. ओके, आणि ही उदारमतवादी विचारधारा सगळ्यात जास्त टिकणारी विचारधारा आहे. सगळ्यात जास्त काळ टिकणारी विचारधारा आहे. का? कारण ह्याच्यामध्ये असलेली लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी, काळानुसार हिने स्वतःमध्ये बदल केले. काळानुसार बदल म्हणजे काय आता बघू आपण. बघा, मॉडर्न लिबरलिझम. उदयास का आली? उदयाची कारणे. ओके, सगळ्यात पहिलं कारण होतं बघा, तर समाजामध्ये प्रामुख्याने त्या ठिकाणी आर्थिक असमानता मोठ्या प्रमाणात वाढू लागली. परत रिकॉल करतो, आर्थिक समानता कशी काय? आर्थिक असमानता. ओके, विषमता मोठ्या प्रमाणात वाढू लागली. मूळ उदारमतवादी काय सांगतात बघा, की मूळ उदारमतवादी सांगतात की राज्याचा कमीत कमी हस्तक्षेप. कामगारांसाठी पण राज्याने काही नाही करायचं, भांडवलदारांसाठी पण नाही करायचं. जो फिट आहे, जो सक्षम आहे, ज्याच्याकडे कौशल्य आहे, क्षमता आहेत, तो त्या ठिकाणी टिकणार आहे. मग एखाद्या त्या ठिकाणी, मग आता बघा ह्याच्यामुळे काय लागलं, भांडवलदार वर्ग मोठ्या प्रमाणात कामगारांची पिळवणूक करू लागला.
18 तास काम करून घ्यायचं, त्यांना कमी पगार द्यायची. ओके, आता कमी पगार दिली तर त्यांच्याकडे काय उरणारच नाही ना, फक्त ते त्या ठिकाणी काय करू शकतील, रोजच्या गोष्टी त्या ठिकाणी अन्न आणि म्हणजे ब्रेड आणि बटर, अन्न वस्त्र निवारा एवढ्या फक्त बेसिक गोष्टी त्या फुलफिल करू शकतील. आणि अशा परिस्थितीमध्ये जर त्यांच्यावर त्या ठिकाणी एखादा आरोग्याचं संकट आलं तर ते अजून गरिबीच्या खाईमध्ये ढकलले जाणार आहेत. बरोबर. सो श्रीमंत अजून श्रीमंत होत चाललाय का, कारण की कामगारांची पिळवणूक करतायत, कामगारांचं शोषण करतायत, भांडवलदार वर्ग अजून श्रीमंत होते, गरीब अजून गरीब होत आहेत. सो यांच्यातली जी दरी आहे ही वाढत चालली होती, आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढू लागली. हे कारण. दुसरं कारण असं होतं बघा की कार्ल मार्क्स नावाचं वादळ 19व्या शतकामध्ये. आता विचारधारा आपण थोडंसं 19व्या शतकामध्ये आलो. कार्ल मार्क्स नावाचं वादळ हे जगाच्या पटलावर त्या ठिकाणी घोंगू लागलं. की मार्क्स काय सांगतोय, मार्क्स वादळ म्हणजे काय, मार्क्सचे विचार म्हणजे काय, तर मार्क्स त्या ठिकाणी साम्यवाद विचार मांडतोय. साम्यवाद कम्युनिझमचे त्या ठिकाणी तो विचार मांडतोय. आता कम्युनिझम म्हणजे काय, साम्यवाद म्हणजे काय, लिंक करू आपण टॉपिकला. साम्यवादाचा गाभा काय बघा. आता साम्यवाद म्हणतो त्यावेळेस मी थोडं समाजवाद पण कन्सिडर करणार आहे, कारण की साम्यवादाचं मोठं रूप समाजवाद आहे. कसं सांगतो तुम्हाला एक थोडक्यात. हा सर्कल असेल, हा सर्कलमध्ये आणि हा छोटा सर्कल आहे, हा आहे समाजवाद आणि हा आहे साम्यवाद. ओके. सो साम्यवाद स्थापन करण्याच्या अगोदर, साम्यवाद प्रस्थापित होण्या अगोदर मार्क्स म्हणतो साम्यवाद प्रस्थापित होणार आहे. ओके. आता हे थोडं समजून सांगतो मला. दोन्ही शब्द त्या ठिकाणी समसमान दृष्टिकोनातून वापरले या ठिकाणी. समाजवाद ही विचारधारा काय सांगते बघा, तर समानता प्रस्थापित करणे, समानता, इक्वॅलिटी. आपल्याला समानता प्रस्थापित करायची, इक्वॅलिटी प्रस्थापित करायची. कामगार वर्गांवर होत असलेले अत्याचार हे आपल्याला संपवायचे. सगळे त्या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या समान असले पाहिजेत. आपल्याला राज्यामधला त्या ठिकाणी वर्ग संघर्ष संपवायचा आहे. जो वर्ग कल आहे तो वर्ग कल आपल्याला त्या ठिकाणी संपवायचा आहे. समानता प्रस्थापित करायची, कामगारांना हक्क द्यायचे. ओके. वर्ग संघर्ष संपवायचा आहे. कामगारांना आरोग्याच्या सुविधा, शिक्षणाच्या सुविधा, सगळ्या गोष्टी कोण करेल, राज्य करेल. आता मी राज्य हे वापरतो त्यावेळी समाजवाद कन्सिडर करायचा. समाजवादामध्ये राज्य असेल आणि साम्यवादामध्ये राज्य नसेल. आता ते सांगतो तुम्हाला एक परत की एका दिवशी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं शक्य नाही. राज्य असेल, राज्य नसेल म्हणजे काय वगैरे वगैरे हे थोडं तुम्हाला जड जाईल आता समजायला. ओके. पण असं कन्सिडर करा की समाजवादामध्ये राज्य असेल, राज्याची सगळी संपत्ती कोणाकडे असेल, एखाद्या राज्यातली सगळी संपत्ती राज्याकडे असेल, म्हणजे या ठिकाणी खाजगी संपत्ती नसेल. तुम्हाला खाजगी संपत्ती ठेवता येणार नाही. खाजगी संपत्ती नसेल. जर खाजगी संपत्ती नसेल राज्यामध्ये, एका कोणताही व्यक्ती खाजगी संपत्तीचं संवर्धन किंवा संचय करू शकत नसेल, तर त्या ठिकाणी आर्थिक असमानता असणार आहे. सगळे समान असणार आहेत. सगळ्या गोष्टी कोण करेल, राज्य करेल. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लोकांना कोणती आरोग्याची सुविधा राज्य पुरवेल, कामगारांच्या किंवा कोणाच्याही मुलांना शिक्षण राज्य पुरवेल, वृद्धांचे जे काही कामं असतील राज्य करेल, मुलींना त्या ठिकाणी शिक्षण राज्य देईल. ईच अँड एव्हरीथिंग विल बी डन बाय द स्टेट. सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी राज्य हाताळेल. कल्याणकारी राज्याची संकल्पना. ओके. आता एवढं ही विचारधारा काय होऊ लागली, ही विचारधारा ज्यावेळेस मार्क्सनं मांडली, हे विचार कामगारांना आकर्षित करू लागले. कामगारांना वाटू लागलं की भांडवलशाहीमध्ये आपण एवढं, ह्या भांडवलदारांच्या अंतर्गत आपण एवढं काम करतोय तरीही आपल्या मुलांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळत नाहीत, आपल्या मुलांना त्या ठिकाणी चांगलं शिक्षण मिळत नाहीये, म्हातारपणी आपल्याला त्या ठिकाणी चांगल्या आरोग्य सुविधा नाहीत किंवा आपल्याला बसून त्या ठिकाणी खाता येणार नाहीये, महिलांना वाटू लागलं की आपल्याला शिक्षण नाहीये. सो हे सगळे विचार त्या ठिकाणी मार्क्सचे कामगार वर्गांना आकर्षित करू लागले. काय करू लागले, आकर्षित करू लागले. आता परत इथे या. आता जे पाश्चिमात्य देश आहेत, पाश्चिमात्य देशामधील जे काही भांडवलदार वर्ग आहे तो थोडासा दबकला, घाबरला की आता ह्या ठिकाणी काय होणार आहे, आपल्याकडे त्या ठिकाणी क्रांती होण्याची दाट शक्यता आहे. कोणती क्रांती, तर साम्यवादी क्रांती. आणि ह्याच काळामध्ये हळूहळू त्या ठिकाणी कुठं, तर हळूहळू त्या ठिकाणी सोव्हिएत युनियनमध्ये लेनिन त्या ठिकाणी क्रांती घडून आणू लागला. म्हणजे जगभरामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी यांची त्या ठिकाणी इंटरलिंक आपण करून अभ्यास केला पाहिजे. ह्या गोष्टीमुळे त्या ठिकाणी कामगार भांडवलदार वर्ग घाबरला आणि त्यांनी काय केले, त्यांच्या विचारांमध्ये रिफॉर्म केले, सुधारणा केल्या.
त्यांच्या विचारांमध्ये सुधारणा केल्या. एक पहिली गोष्ट आर्थिक समानता आणि दुसरी गोष्ट त्या ठिकाणी कार्ल मार्क्स ह्या नावाचं वादळ जगभरामध्ये त्या ठिकाणी घोंगू लागलं आणि हे वादळ त्या ठिकाणी कामगारांना आकर्षित करू लागलं. मार्क्स कामगारांना काय सांगतो, जगातील कामगारांना एकत्र या, जगातील कामगारांना एकत्र या, हातामध्ये शस्त्र घ्या आणि या भांडवलदार वर्गांना संपवून टाका. तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. तुम्ही जर युद्ध हरलात तर तुम्ही फक्त एकच गोष्ट गमावू शकता, तुमचे साखळदंड. ज्या साखळदंडाने तुम्हाला बांधलेला आहे तीच गोष्ट तुम्ही फक्त गमावू शकता. दुसरं तुमच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये. त्यामुळे तो म्हणतो की जगातील कामगारांना एकत्र या. तुमचा कोणताही धर्म नाही, तुमचं कोणतंही राष्ट्र नाहीये, तुम्ही फक्त कामगार आहात, याच आधारावर तुम्ही एकत्र या आणि या भांडवलदारांना संपवून टाका. जगभरामध्ये आपण त्या ठिकाणी आपलं एक साम्यवाद आपण प्रस्थापित करू. या ठिकाणी कोणी उच्च नसेल, कोणी नीच नसेल, कोणी भांडवलदार नसेल, कोणी कामगार नसेल, या ठिकाणी सगळे समान असतील आणि सगळ्या गोष्टी तुमच्या कोण करेल तर त्या ठिकाणी राज्य करेल. ओके, सो ही आता ह्या गोष्टी त्या ठिकाणी जगभरामध्ये सुरू होत्या. मग उदारमतवाद्यांनी काय केलं, आधुनिक उदारमतवाद नावाची संकल्पना आणली. ह्यामध्ये काय तर त्या ठिकाणी कल्याणकारी राज्य असेल, कल्याणकारी राज्य, कल्याणकारी राज्य संकल्पना. ह्यांनी स्वतःला बदललं. कोणी, उदारमतवाद्यांनी स्वतःला बदललं. लवचिकता काय बदललं की आता आपण काय करू, आपल्या राज्यामध्ये कामगारांना त्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा, कामगारांना सुविधा. मग कोणत्या सुविधा कामगारांना तर कामगारांच्या कामाचे तास कमी करा, कामगारांना सुविधा, कामगारांचे कामाचे तास कमी करा, कामगारांना चांगल्या आरोग्याच्या सुविधा राज्य पुरवेल. ओके, कामगाराच्या मुलांना त्या ठिकाणी चांगले शिक्षण कोण पुरवेल, राज्य पुरवेल. कामगारांना त्या ठिकाणी विमा द्या, लाईफ इन्शुरन्स त्या ठिकाणी द्या. म्हणजे सगळ्या त्या ठिकाणी चांगल्या चांगल्या गोष्टी जो मार्क्स सांगतोय ते आपण ह्यांना देऊ, जेणेकरून आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी काय होणार नाही तर साम्यवादी क्रांती होणार नाही, समाजवादी क्रांती होणार नाही. सो मार्क्समुळे काय झालं, भले त्या ठिकाणी जगामध्ये साम्यवाद प्रस्थापित झाला नाही, भले समाजवाद यशस्वी झाला नाही, तरी त्या ठिकाणी कामगारांच्या आयुष्यामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा झाल्या किंवा त्यांना राज्याकडून चांगल्या सुविधा मिळू लागल्या. ओके, तर हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं की काय करणार राज्य, आता राज्य त्या ठिकाणी कामगारांसाठी, त्या ठिकाणी गोरगरिबांसाठी, महिलांसाठी, वृद्ध लोकांसाठी योगवेगळ्या त्या ठिकाणी वेगवेगळ्या योजना आणणार आहे. सो थोडक्यात आधुनिक उदारमतवाद म्हणजे काय तर आधुनिक उदारमतवाद थोडक्यात हा समाजवादाच्या जवळ जाऊ लागला. समाजवादाचे जे धोरण आहे की कामगारांसाठी त्या ठिकाणी योजना आखणं, त्या ठिकाणी समानता प्रस्थापित करणं, हेच आधुनिक उदारमतवाद्यांनी धरून ठेवलं की आता आपल्याला त्या ठिकाणी क्रांती होऊ शकते, आपल्याला थोडंसं सुधारावं लागेल, आपल्याला चेंजेस करावे लागतील. आणि ह्यांनी बदल केले, लवचिकता दाखवली. लवचिकता दाखवल्यामुळे ही विचारधारा सगळ्यात जास्त काळ टिकून राहणारी विचारधारा आहे, लक्षात ठेवा. त्यामुळे आपण काय बघितलं, बेसिकली आपण बघितलं की मूळ उदारमतवाद जो पूर्णपणे व्यक्ती केंद्रित आहे, व्यक्तीच्या पलीकडे अजिबात विचार करत नाहीये. आणि दुसरा आधुनिक उदारमतवाद जो व्यक्तीच्या पलीकडे जाऊन समाजाचा विचार करतोय, समाजामध्ये असलेला दुबळा घटक, कामगार घटक यांचा विचार करतोय. आता पुढचा आहे न उदारमतवाद आणि त्यानंतर आहे सामाजिक उदारमतवाद, तो आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघू. ओके, आय होप तुम्हाला या ठिकाणी हे लेक्चर आवडलं असेल. तुम्हाला त्या ठिकाणी PSIRच्या संदर्भात काही माहिती पाहिजे असेल की PSIR मध्ये सर सिलेबस कसा असतो, आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला फक्त उत्तर चेक करून पाहिजेत PSIRचे, तर तुम्ही मला त्या ठिकाणी ह्या नंबरवर उत्तर पाठवू शकता. आय विल चेक युअर आन्सर. ओके, सो हा माझा पर्सनल नंबर आहे, तुम्ही मला व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी उत्तर पाठवू शकता. बरोबर, चला, आय होप मी सांगितलेली शिकवलेली संकल्पना तुम्हाला समजली असेल. एक गोष्ट नक्की आहे की सगळी गोष्ट सगळे जे विचार आहेत ह्यामधनं कव्हर होत नाहीत. का, कारण की आपल्याला पार्श्वभूमी अजिबात माहित नाहीये, आपल्याला एक विचारवंत माहित नाही ह्या ठिकाणी. हे तुम्ही अभ्यासत असताना तुम्हाला हॉब्स, लॉक, रुसो, जेम्स मिल हे माहित असणं गरजेचं आहे. त्याचा रिलेव्हन्स तुम्हाला परत या ठिकाणी देता येतो, लिंक करता येतं. मार्क्सचा रिलेव्हन्स आपल्या या ठिकाणी देता येतो, ग्राम्स्की काय सांगतो हे रिलेव्हन्स देता येतो. त्यामुळे एका लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी या ठिकाणी लिंक करणं थोडंसं अवघड आहे. जेवढं जमेल तेवढं मी त्या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न केलाय. मी अशी आशा करतो तुम्हाला ह्या गोष्ट हे लेक्चर आवडलं असेल. ओके, आजच्या लेक्चर पुरतं एवढेच, इथेच थांबू. थँक्यू सो मच फॉर द लेक्चर. टेक केअर, बाय.